अहो थांबा जरा. किती लवकर व्हिडिओला स्क्रोल करताय, पण ही रेसिपी तुमच्या पण कामी येऊ शकते बरं का. कारण उद्याचं सोमवारचा उपवास आहे आणि तुम्हाला पण साबुदाणे वडे खायचे आहेत, पण तुम्हाला डीप फ्राय करायचं नाहीये. तर आजची ही रेसिपी ना तुमच्यासाठी खास आहे, कारण आज आपण विदाऊट डीप फ्राय अप्पे पॅनमध्ये मस्तपैकी कुरकुरीत असे साबुदाणा वडे बनवून तयार करणार आहोत. जे बनवायला अतिशय सोपे आहे. कमीत कमी तेलामध्ये, कमीत कमी वेळेमध्ये पटकन असे कुरकुरीत साबुदाणा वडे बनवून तयार होतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा मी 1 कप इतकं साबुदाणा घेतलेला आहे. इथे मी मीडियम साइजचा साबुदाणा घेतलेला आहे. तुमच्याकडे जो साबुदाणा अवेलेबल आहे मोठ्या साइजचा, मीडियम साइजचा किंवा सगळ्यात जो बारीक असते तो घेतला तरी चालेल. इथे मी मीडियम साइजचा साबुदाणा घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपल्याला 1 कप साबुदाणा घ्यायचा आहे. एका बाउलमध्ये ॲड करायचा. त्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं. साबुदाणा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर त्याच्यातलं पूर्ण पाणी काढायचं बघा. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. जवळपास एक पाव वाटी इतकं पाणी ॲड करायचंय किंवा साबुदाणा बुडेल इतकं पाणी ॲड करायचं. तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त पाणी नाहीये, फक्त साबुदाणा बुडालेला आहे तेवढंच पाणी इथे मी ॲड करून घेतलं. एकदम जास्त पाणी ॲड करायचं नाही. त्यानंतर झाकण लावायचं आणि 2 तासासाठी हा साबुदाणा छान भिजत ठेवायचं. इथे मी सकाळला 2 तासापूर्वीच हा साबुदाणा भिजत घातलेला आहे. जर तुम्ही विसरले असाल तर तुम्ही सकाळला 2 तासाआधी भिजत घाला किंवा तुम्ही ओव्हरनाईट भिजत घातला तरीही चालेल. रात्रीला भिजत घाला आणि सकाळला बनवून घ्या. पण इथे फक्त मी 2 तासापूर्वी हा साबुदाणा छान भिजत घातलेला आहे आणि खूप सुंदर असा मोत्यासारखा साबुदाणा भिजून तयार आहे. आता बघा याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रीडियंट्स ॲड करूया. पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे. पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर जर उपवासाला खात असाल तर, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धा चमचा जिरे ॲड करायचे, अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचे. एक मोठ्या साईजचा उकडलेला बटाटा ॲड करून घ्यायचा. तर बघा बटाटा खूप मोठा होता त्यामुळे मी इथे एकच बटाटा वापरलेला आहे. बटाटे जर छोटे असतील तर 2 बटाटे घ्या इथे. आणि सगळ्यात आधी मी काय केलं, बटाटा सोलून घेतला. त्यानंतर छोटे-छोटे क्यूबमध्ये कट करून त्याला उकडून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला साबुदाण्यामध्ये ॲड करून घ्यायचंय. हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचंय पूर्णपणे बटाटा. त्यासोबतच थोडंसं साबुदाणा पण मॅश करून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता पूर्णपणे बटाटा मॅश झालेला आहे. थोडंसं साबुदाणा पण बऱ्यापैकी मॅश झालेला आहे आणि मिश्रण तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असा झालेला आहे. आता काय करायचं ना, मिश्रण पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर एक वडा बनवून बघायचं. बघा अजिबात क्रॅक जात नाही. एकदम सॉफ्ट असा हा वडा बनवून तयार होते किंवा बॉल्स बनवून तयार झालेला आहे. आता आपण बाकीचे बनवून घेऊया. बनवायला खूप सुंदर असं मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण छान झाला की अजिबात वडे खराब होत नाही. खूप छान असे कुरकुरीत वडे तयार होतात. आता मी तुम्हाला छोटे-छोटे बॉल्स करून दाखवते बघा असे. एकसारखे बॉल्स आपल्याला तयार करायचे. एक मोठा एक छोटा करायचं नाही. एकाच आकाराचं थोडं-थोडं मिश्रण घ्यायचं हातामध्ये आणि छोटे-छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. जेवढा आपला अप्पे पॅनचा साईज आहे त्यानुसार छोटे-छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आणि बघा इथे मी भरपूर बॉल्स तयार करून घेतलेत. आता आपण हे फ्राय करून घेऊया. डीप फ्राय नाही, अप्पे पॅनमध्ये फ्राय करूया. तर सगळ्यात आधी बघा मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल ॲड करून घेतलं आहे. थोडंसं आपण व्यवस्थित सगळ्या बाजूनी तेल लावून घेऊया. ब्रशनी लावा किंवा थोडंसं असं हाताने जरी पॅन उचलून फिरवलात ना तरी व्यवस्थित सगळ्या बाजूनी तेल लागते. त्यानंतर आपण बनवून घेतलेले छोटे-छोटे बॉल्स ठेवून घेऊया आणि त्यानंतर बघा यांना आलटून-पलटून दोन्ही बाजूनी सगळ्या बाजूनी जोपर्यंत कुरकुरीत होत नाही, छान असा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. त्याच्यात खूप जास्त तेल टाकायची अजिबात गरज नाहीये. एवढ्या तेलामध्ये खूप सुंदर असे वडे तळले जातात. फक्त थोडंसं कमी गॅसवर आणि थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला हे वडे तळावं लागते. हे वडे तळायला खूप जास्त वेळ लागत नाही. फक्त 4 ते 5 मिनिटं लागतात. 4-5 मिनिटात खूप सुंदर असे कुरकुरीत वडे तयार होतात. वडे तयार होते तोपर्यंत एक सिंपल चटणी तयार करूया. त्याच्यासाठी ना एक मूठभर कोथिंबीर ॲड केलेल्या पॉटमध्ये, 1 हिरवी मिरची, पाव चमचा जिरे, पाव चमचा मीठ आणि 1 चमचा दही ॲड केलेली आहे. मिक्सर लावून एकदम स्मूथ अशी ही चटणी वाटून घ्यायची. खरं सांगते या चटणीचं कॉम्बिनेशन ना या वड्यांसोबत अप्रतिम आहे. एकदम स्पायसी चटणी आणि त्याच्यासोबत कुरकुरीत हे वडे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर बघा वडे आपले खूप सुंदर असे कुरकुरीत झालेले आहेत. मी सगळ्या बाजूनी आलटून-पलटून जोपर्यंत छान कुरकुरीत होत नाही, गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत कमी गॅसवर हे वडे मी फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण हे वडे काढून घेऊया आणि बघा मी खूप जास्त तेलाचा वापर केलेला नाही. तेवढ्याच तेलात खूप सुंदर असे वडे तळलेत आणि बघा शेवटला थोडंसं तेल पण राहिलेलं आहे. आता याच्यामध्येच आपण बाकीचे वडे ठेवून घेऊया. जर थोडंसं तेल कमी वाटत असेल तर परत तुम्ही थोडंसं तेल ॲड करून घेऊ शकता. थोडंसं म्हणजे खूपच थोडंसं, अर्धा चमचा किंवा त्याच्यापेक्षा पण कमी, पण खूप जास्त पण तेल ॲड करायची गरज नाहीये.
तर बघा इथे मी पूर्ण वडे ॲड करून घेतले, ठेवून घेतले. त्यानंतर त्याच्यावरून थोडंसं तेल ॲड करायचं बघा, अर्धा चमचा इतकं पूर्ण पॅनमध्ये आणि आलटून-पलटून सगळ्या बाजूंनी जोपर्यंत छान कुरकुरीत होत नाही, क्रिस्पी होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघा आपली ही दुसरी बॅच पण इथे फ्राय करून झालेली आहे. तुम्ही ते बघू शकता. खूप सुंदर असे वडे बनून तयार झालेत आणि एकदम कमी वेळ लागते, खूप जास्त वेळ लागत नाही. जेवढा वेळ आपल्याला ते वडे तळायला लागते ना, त्याच्यापेक्षाही कमी वेळ लागते. आणि ज्यांना कोणाला साबुदाणा वडा खूप आवडते खायला, पण त्यांना डीप फ्राय खायचं नाहीये किंवा खूप जास्त तेलात तळलेले वडे खायचे नाहीयेत, त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. कमी वेळेत, कमी तेलात खूप सुंदर असे वडे बनून तयार होतात. बघा एकदा तुम्ही याचा आवाज ऐका, किती छान असे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत. एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते बघा, मधून किती छान असा एकदम सॉफ्ट मुलायम असा साबुदाणा शिजलेला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की बाहेरून शिजणार आणि आतून शिजणार नाही. बघा एकदा तुम्ही आतमधून साबुदाणा किती सॉफ्ट झालेला आहे. एकदम छान असा जाळीदार साबुदाणा वडा बनून तयार झालेले. खूप छान फुगते, खूप छान असा हलका-फुलका सॉफ्ट असा साबुदाणा शिजून तयार होते. आणि बघा इथे आपला साबुदाणा बनून तयार झालेला आहे. त्याच्यासोबत स्पायसी टँगी अशी ही चटणी बनून तयार होते. तर कशी वाटली रेसिपी? आवडली की नाही? तुम्ही उद्याच्या उपवासाला कोणती रेसिपी बनवणार आहात? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.